श्रीराम समर्थ श्रीराम भाग 10. अशी कल्पना करू की समुद्रामध्ये एक नाव आहे, एक लहानशी बोट, आणि मोठं वादळ येतंय आणि अत्यंत जोराचा वारा वाहू लागलाय. आता ती नाव जशी आपल्या गंतव्यस्थानापासून विचलित होईल आणि वाऱ्याच्या दिशेने उलट बाजूला जात राहील ना. अगदी तसंच एवढ्या मोठ्या विश्वातील समुद्रामध्ये आपलं मन एक नाव आहे आणि त्याला प्रलोभनांचा वारा लागला की ते मन त्या बाजूनेच जाऊ लागतं. आणि आजच्या काळात तर प्रलोभनांचा सुकाळच आहे. हे असं होतं कारण मन आपलं स्थिर नाही, निश्चयी आणि विवेकी बुद्धी नाही. कोणतंही वादळ येवो, कठीण परिस्थिती येवो, मी भगवंताचा आहे, तोच माझा आहे, हा निश्चय मनाशी बांधला की परिस्थितीशी सामना करणं सुलभ जातं. आणि जेव्हा माणसाचा विवेक नष्ट होतो ना, तेव्हा योग्य काय अयोग्य काय याची निवड नाही त्याला करता येत. तेव्हा आसक्ती निर्माण होते. एखाद्या गोष्टीचं अवाजवी असं ॲस्पिरेशन वाटू लागतं. लोभ लालसा निर्माण होत राहते आणि ती जर पूर्ण नाही झाली तर मात्र क्रोध राग येतो. आता रागावर नियंत्रण नसलं की काय करायचं हे पण स्मृती लक्षात राहत नाही, आठवतच नाही काय करावं आता. आणि रागाच्या भरामध्ये मग अयोग्य पाऊल उचललंच जातं. अविवेकामुळे, विचारहीनतेमुळे मग बुद्धीचा नाश होतो आणि मग रागाच्या भरात त्याच्याकडून अनिष्ट वर्तन घडतं, दुर्वर्तन घडतं, दुराचार घडतो आणि मग त्याचं पतन होतं. मोठा गुन्हा करून बसतो तो आणि आपलं जीवन तो उद्ध्वस्त करून टाकतो. म्हणून मनाची, बुद्धीची स्थिरता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग या मनाचं काय करायचं? त्याला नावेसारखं समुद्रामध्ये सोडून द्यायचं का? बघा बरं, एक गोष्ट ऐका. एक बाण तयार करणारा कारागीर बाण तयार करण्यामध्ये इतका तन्मय झाला होता की त्याच्याजवळून राजाची मोठी मिरवणूक गेली. हजारो पायदळ, हत्ती, घोडे, ढोल ताशे वाजत गाजत ती मिरवणूक अगदी त्याच्या समोरून गेली, तरी त्याला त्याचा पत्ताच लागला नाही. बाण तयार करणाऱ्याचे कान शाबूत होते. तो बहिरा नव्हता की आंधळा नव्हता. त्याचं मन मिरवणुकीकडे केंद्रित नसल्याने ते त्याला ऐकू आलं नाही. आपलंही असं किती वेळा होतं बघा. टीव्ही एकीकडे चालूच असतो, आपण काही काम करण्यात गुंतलेलो असतो, टीव्हीचा आवाजही मोठा असतो, पण आपलं मन त्याच्याकडे नसतं ना. त्यामुळे कार्यक्रम कोणता आहे, काय चर्चा चालली आहे हे आपल्याला काही सांगता येत नाही. तात्पर्य काय? मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवता येणं शक्य आहे. मनच भरकटवतं. पण जर मनच त्याच्यात नाही नव्हतलं तर हात वेडेवाकडे काम करणारच नाही, पाय नको तिथे जाणार नाही, जीभ नाही ते बोलणार नाही, डोळे नको ते पाहणार नाही, कान नको ते ऐकणार नाहीत. हात पाय डोळे यांना काही विषय कळत नसतात. कशामुळे ते ॲक्टिव्ह होतात? ते मनामुळे ॲक्टिव्ह होतात, सक्रिय होतात. हा तर आपला अनुभवच आहे ना. असं कधी घडलंय का? मी तर झोपले होते पण माझे हात कम्प्युटरवर काम करत होते. नाही ना असं होत. म्हणजे मनामुळे ही इंद्रिय कार्यरत होतात. मग त्या मनाला चॅनलाइज्ड करणं हाच अभ्यास आहे. जिथे जिथे अट्रॅक्शन्स, प्रलोभन येतील, जिथे जिथे काम उत्पन्न होईल, वासना उत्पन्न होतील, लोभ उत्पन्न होईल, तिथे तिथे भगवंताला ठेवलं की मग ते मन दंगा करणार नाही, ते शांत होईल. कारण आपलं वास्तविक स्वरूप परमात्मा आहे, तिथेच ते शांत होईल. श्रीराम समर्थ श्रीराम.